नमस्कार. शुभंकर योग आणि वेलनेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जेव्हा व्यायामाचा संकल्प केला जातो, विशेषतः लोकांमध्ये असं अनुभवण्यात आलंय की 90% लोक हा चालण्याचा व्यायाम जास्त प्रेफर करतात. चालण्याचा व्यायाम हा फक्त पायाचा व्यायाम होऊ शकतो, त्याने धडाचा व्यायाम होणार नाही. जसं आपण आहार घेतो, सो आहारामध्ये आपल्याला पोळी भाजी भाकरी कोशिंबीर चटणी हे सगळे आहार सगळे रस पोटात जाणं हे गरजेचं असतं, असं डायटिशियन्स म्हणतात किंवा आम्ही हेल्थ कोचिंग करणारे देखील सांगत असतो की चतुर असतं. त्याने काय होतं तर शरीराला विटॅमिन मिळतात, मल्टीव्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्ब्स इत्यादी सगळं जे न्यूट्रिशन आहे ते शरीराला मिळत असतं. चतुरस्र आहार जर शरीराला आवश्यक आहे तर व्यायामानेच नुसतं व्यायाम करताना नुसतं चालण्याने कसा काय बरं शरीर फिट राहू शकतं. तर वाकणं, वळणं, पुढे वाकणं, मागे वाकणं हे सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला एक्सरसाइज. आता आपण जिममध्ये देखील पाहतो की खूप लोकांना एक्सरसाइज करताना वेट लिफ्टिंग करतात ते जिममध्ये. तर जिमच्या विरोधात आपण नाही आहोत, पण तरीसुद्धा फक्त तेच करत राहिल्यामुळे शरीर अगदी रिजिड होऊन जातं, मोल्ड होतं आणि मोल्ड होत नाही. आणि आपण पाहतो की खूप ठिकाणी आपण पेपरमध्ये वाचण्यात येतं की जिममध्ये एक्सरसाइज करता करता हार्ट अटॅक आले किंवा लोक फेट होऊन पडतात. तर त्याच्यामध्ये तुमचं याचा अर्थ की तो योग्य आणि पूरक व्यायाम नाही आहे, फक्त तोच व्यायाम नाही आहे. तर त्यासाठी प्राणायामाची जोड असणं, फ्लेक्झिबिलिटीसाठी काही आसनं करणं हे देखील गरजेचं असतं. त्यामुळेच तुमचं हृदयाला होणारा रक्तपुरवठा, त्यानंतर कॉन्स्टिपेशनचे त्रास, डायबेटीसमधली जी शुगर आहे ती, फॅट बर्न होणं, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, इंटरनल सिस्टीमची ऑर्गन्सची जी कार्यक्षमता आहे ती फिट राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांग सुंदर व्यायाम आणि प्राणायाम ह्याचा अभ्यास खूपच गरजेचा आहे, ना की फक्त चालणं. धन्यवाद.